त्याचे काजू बदाम मस्त टाकायचे आणि खायची, अशी ही गव्हाची खीर रेडी आहे. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. चला आज संडे, आज काजलने केलेले आहे इडली, चटणी आणि मस्तपैकी सांबार. आणि आज पप्पांचा बड्डे पण आहे, तर पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथून पुढे काजल व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. आणि इथे चाललंय मुलांचं खेळणं बघा. शंभूचं चाललंय आणि भार्गवचं चाललंय मस्तपैकी खेळणं. कलर्स खेळतायत का रे तुम्ही? काय खेळताय? क्ले खेळताय का? हां, व्हेरी गुड व्हेरी गुड. काजल काय बनवून देते त्यांना? काय म्हणतोय तो बघ. काय बनवलं तू? दगड घेतलाय त्याने. दगड घेतलाय का? आता दगड पासून तो कस्टर्ड ऍपल बनवतोय. ओके, कस्टर्ड ऍपल बनवतोय का? बनव शाबास बेटा. आणि आज पप्पांचा वाढदिवस असल्याने आमच्याकडे होणार आहे गव्हाची खीर. आता ही खीर मला तर काही जास्त आवडत नाही आणि मी जास्त वेळा बनवली पण नाहीये. आई मला प्रोसेस सांगणार आहे, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पुढे तुम्हाला व्हिडिओत मी दाखवणार आहे की कशी गव्हाची खीर करतात. सो मी घेतलेली आहे आणि याच्यात थोडं पाणी टाकून ठेवलं आहे. आता याच्यात म्हटलं आहे की जास्त पाणी टाकू नको, म्हणून हे पाणी आता मला काढून टाकायचं आहे. बस 5 मिनटं म्हणे असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मला. हो चला, रात्री काल हे व्यवस्थित सगळं वाटून ठेवलेलं होतं. यात आता मीठ घालायचं राहिले. शंभू काय चाललंय? शंभू ए बंडू, काय चाललंय? माझा बंडू चालवतोय गाडी. तर चला आता यात, चला तू ते, चला तू ते, कुठे चला भैया? कहाँ चलते, कहाँ जाता हूँ मैं, जाओ. सो वरण लावलेलं आहे आणि आता म्हटलंय इडलीचं लावूयात, कारण शंभू राजांना आमच्या भूक लागली आहे. हळू भैया, उन्हाळा असल्याने ना मस्त फर्मेंट होऊन जातं. हो, फक्त यात मीठ टाकून सगळं मिक्स केलंय आणि पहिलं गाणं मी लावून देते, कारण 11 वाजलेले आहेत. तोपर्यंत इथे वरणाचं होतं, आंबट गोड वरण असतं, म्हणून इथे चिंचसुद्धा भिजत घातली आहे. आमच्याकडे इडली बरोबर नेहमी आंबट गोड वरण करतो. अंकुर राजांना आवडतं आमच्या मोठ्या, आणि चटणी पण करायची अजून. तर हे जे होते थोडा वेळ भिजत ठेवलेले, हेच मिक्सरच्या भांड्यात टाकते. पाणी न टाकता मी यात वाटून घेतलं होतं बघा. असं छान थोडंसं जाडसर होऊन जातं ते, आणि भिजवल्यामुळे वाटले पण जातात. पण यात मी आता थोडं चमचाभर पाणी टाकते आणि पुन्हा वाटून घेते. सो आता पातेल्यामध्ये आपल्याला सगळं गव्हाचं टाकून घ्यायचं. नंतर यात अर्धा तांब्या पाणी टाकलं, कारण हे शिजलं पाहिजे सगळं. आणि आता चांगलं शिजू द्यायचं. आता गव्हाला पाणी टाकलं होतं, छान शिजू दिलं. त्याच्यात आता आम्हाला टाकायचं एक गूळ. अरे यार, फार हे होऊन गेलं. इथे इडलीचं लावलं. ए थांब जरा 5 मिनटं. हे बा, याच्यात इडलीचं झालंय, तिकडे कुकर चालू आहे, चटका लागायची भीती आहे. जरा हळू टाका. थांब. कोण आहेस तू? कोण आहेस तू? घराची प्रिन्सेस येते आता. कुठल्या घराची? कुठल्या कुलकर्णी खानदानची प्रिन्सेस येते, तिच्यासाठी सगळी. ए थांब ना प्रतीक रे. हा पुढे. अरे प्रतीक 2 मिनिटं थांब ना रे. हा बरं बोल, मला वेळ नाहीये. कुलकर्णी खानदानची प्रिन्सेस येते बघ, कानातले घेऊन धरून ठेवले. कुलकर्णी खानदानची प्रिन्सेस येते, तर तिच्यासाठी सगळे राजेशाही थाट मध्ये सगळे सादर सत्कार झाले पाहिजे. घरी येते प्रिन्सेस. हा काय ग? प्रिन्सेस घरी येते असं थाट पाहिजे माझं. हो. नाही, मी तिथे आल्यावरती माझी मी उठणार आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी उठणार, जेव्हा वाटेल तेव्हा मी झोपणार, जेव्हा वाटेल तेव्हा मी खाणार. मग काय तुझं खानावळ समजते का तू? इथे तू जेव्हा वाटेल तेव्हा खाणार, तेव्हा हे करून द्या ते करून द्या. नावं ठेवते तू आणि तुझा भाऊ, दोघांनी उपाशी आहे. तुम्हाला उपाशी मारणार आहे मी. मी प्रिन्सेस आहे, मला प्रिन्सेस सारखं ट्रीटमेंट तुम्हाला द्यावी लागणार. प्रतीकला सांग 10,000 काजलच्या अकाउंटला टाकून दे, म्हणजे तुला वाटेल ते त्यावेळेला त्याच्या बायकोला आणि इथल्या प्रिन्सेसला कुलकर्ण्यांच्या सहज काजल स्विगी झोमॅटोवरून ऑनलाईन ऑर्डर करून देऊन दे. चालेल?
फक्त मी गहू बारीक करून उकळायला ठेवलं होतं. आता बाकी पुढे आईने याच्यात गव्हाच्या खिरीमध्ये त्याच्यामध्ये वेलदोडे टाकलेले आहे. त्यानंतर गूळ वगैरे टाकला, त्याला शिजवून घ्यायची, काजू बदाम मस्त टाकायचे आणि खायची. अशी ही गव्हाची खीर रेडी आहे. हां, वेळेवर खायचं असतं ते घेऊन, त्याप्रमाणे शास्त्र म्हणून थोडंसं मी टाकून द्यायचं. ठीक आहे. आता वेळेवर जेव्हा बसू जेवायला तेव्हा आपल्या आपल्या हिशोबाने कमी जास्त करायचं. अरे इथे पैसे रे माझा भाऊ पैसे तू दे बघतो मग तू तुला मला तेलकट केलं जास्त थोडं गेला इडलीला तेल लावलं तर आजीला तेल लावलं. त्याचं म्हणणं आहे मी फक्त आजीच्या मांडीतच बसेल. हे ना शंभू, आंघोळ झाली आहे शंभूची. खाऊन घे चल इडली का. सो चला, इडली झाली आहे. एक बॅच पहिले झालेली होती, आता दुसरी बॅच आजीला तेल लाव. तेल्या मारुती करतो का रे तू. चाले बंड्या, तेल्या मारुती करतो का रे. काय घेऊन आला तू. पांडा तू ते दातो कुठे कुठे आले. शंभूच्या मागे होता. अरे 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 अरे, शंभूच्या मागे कलर बदलवतोय पांडा आमचा. काय आणायला चालला. बाजार घ्यायला चाललाय. बरं, घेऊन घे, बाजार घे, मग फिरव. या जेवायला इडली, चटणी, सांबार आणि आहे खीर. आता याच्यात दूध टाकून घेतलंय महाराज. आयटम राहिला ना. कोणता. हा हा हा, आयटम राहिलेला आहे. कोणता. श्रीखंड. आयटम काय. काय होतं, उन्हाळ्यामध्ये शक्ती टिकून राहते. कोणाची. माझी. हे पैसे शेवांचेच ते माझ्या तोंडात. खाव खाव, मजा करो. हा, गव्हाची खीर. आणि आल्या याने कूलर लावलाय, गरम होतंय म्हणून. मला काही वाटत नाही, आम्ही केव्हाच्या घरात आहे. चांगली झाली, धन्यवाद. सो मोठ्या राजांनी आता श्रीखंड आणलंय आणि ही शेवय. काय शेवया येता यार, आज केली आहे गव्हाची खीर. चांगली झाली म्हणे, खाऊन पाहते मी पण. मला फारशी काही आवडत नाही, मात्र खाऊन पाहणार आहे. आणि आता सगळे जेवायला बसले. ही माझी डिश आहे, याच्यातच चटणी, याच्यातच वरण सगळं टाकून घेत असते. या जेवायला. बंड्या, फिरायला चलतो का बोला. उद्या आमच्या शंभू बाळाचा रिझल्ट लागणार आहे बरं का. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय ना, आजच आपल्या बाळाचा रिझल्ट आहे. शंभूला जसं दुपारी म्हटलं की तुझं उद्या रिझल्ट, आपल्याला उद्या शाळेत जायचं आहे, त्याला टेन्शन आलं होतं की मला नाही जायचं शाळेत, मला सुट्ट्या आहे अजून शाळेला. त्याला म्हटलं अरे रिझल्ट आहे, 10 मिनिटासाठी काय होईना, जायचं आहे आपल्याला. सो उद्या आपल्या बाळाचा रिझल्ट आहे. आणि येत्या बुधवारी आम्ही या कैरी आणली होती. आता या कैरीचा मेथांबा करून ठेवते, आम्हाला आवडतो खायला. सो चलो, स्वयंपाक करण्याआधी म्हटलं मेथांबा करून घेऊया. शंभू तू काय जेवतोय. अरे अप्पा मेथांबा केलाय. सो गाई, शंभू राजा आता जेवताय. शंभू काय जेवतोय. तू काय जेवतोय. आंबारस पोळी. वा, मला बेटा गुड नाईट म्हणते मी आता सगळ्यांना. आमचं जेवण वगैरे झालंय. आता संध्याकाळी छान आंबरस पोळी केली होती आणि कारल्याची भाजी होती, पप्पा म्हणे करायची, तर ती भाजी केलेली. आणि आज सकाळी गव्हाची खीर केली. तुमच्याकडे पण अशीच खीर करता का, जशी मी व्हिडिओत तुम्हाला दाखवलेली आहे. आणि उद्या आपल्या शंभू बाळाचा रिझल्ट आहे. सो काय रिझल्ट येणार आहे हे पण तुमच्याबरोबर मी शेअर करेल. ओ असं का. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.